नमस्ते, मी स्नेहल गरपणकर. एसपी9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूया आजची विशेष बातमी. जिल्ह्यातील शासकीय जमिनीवर वर्षानुवर्ष वास्तव्यास असलेल्या हजारो कुटुंबांसाठी राज्य सरकारने नुकताच एक अत्यंत दिलासादायक आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. तर पाहूया आजची सविस्तर बातमी. कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी झालेल्या बैठकीत दिनांक 1 जानेवारी 2011 पूर्वीची निवासी अतिक्रमणे मिशन मोडवर अधिकृतरित्या नियमानुकूलित करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे जिल्ह्यातील 29,000 नागरिकांना त्यांच्या हक्काच्या घराची मालकी मिळणार असून अतिक्रमणधारक हा शिक्का पुसून ते आता अधिकृत घर मालक होणार आहेत. 1 मे 2026 रोजी होणाऱ्या ग्रामसभांमध्ये या लाभाच्या याद्यांचे वाचन करून या महाअभियानाला प्रत्यक्ष सुरुवात केली जाणार आहे. यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख शिवाजीराव भोसले, उपजिल्हाधिकारी शक्ती कदम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत उगले, सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्यासह जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी यावेळी माहिती दिली. शासनाने यासाठी एक विशेष SOP जाहीर केली आहे. संपूर्ण प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि कालमर्यादेत पूर्ण केली जाणार आहे. या योजनेअंतर्गत 1,500 चौरस फुटांपर्यंत निवासी क्षेत्र नियमानुकूल करण्याची तरतूद असून 500 चौरस फुटांपर्यंत घरांसाठी कोणतीही शुल्क आकारले जाणार नाही. ही सर्वसामान्य जनतेसाठी मोठी भेट आहे. 500 ते 1,500 चौरस फुटांपर्यंतच्या क्षेत्रासाठी बाजार मूल्याच्या केवळ 10% शुल्क आकारून मालकी हक्क प्रदान केले जातील. अर्जाच्या छाननीपासून ते अंतिम आदेशापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया केवळ 90 दिवसात पूर्ण करण्याचे बंधनकारक करण्यात आल्याने प्रशासकीय कामाला आता मोठी गती मिळणार आहे. प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे सोपे व्हावे यासाठी शासनाने स्पष्ट नियमावली दिली आहे. यामध्ये 2011 पूर्वीचे पुरावे म्हणून मतदार यादी, वीज बिल, मालमत्ता कर पावती आणि महत्त्वाचे म्हणजे 2011 पूर्वीचे गुगल अर्थ इमेजेसचा वापर केला जाणार आहे. महानगरपालिका क्षेत्रात वॉर्ड ऑफिसर, नगरपालिका क्षेत्रात मुख्याधिकारी आणि ग्रामीण भागात ग्रामसेवक हे अर्ज स्वीकारण्याचे केंद्र असतील. विशेष म्हणजे केवळ निवासासाठी वापरण्यात येत असलेल्या घरासोबतच दैनंदिन गरजांची छोटी दुकाने, दवाखाने किंवा पिठाच्या गिरणी यांसारखी अतिक्रमणे देखील अपवादात्मक परिस्थितीत घराचाच भाग समजून नियमानुकूल केली जाणार आहेत, ज्यामुळे अनेक छोट्या व्यावसायिकांनाही मोठा आधार मिळणार आहे. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे की या योजनेचा लाभ एका कुटुंबाला केवळ एकदाच घेता येईल आणि नियमानुकूल झालेली ही जागा पुढील 5 वर्षांपर्यंत हस्तांतरित करता येणार नाही. नदीपात्र, रस्ते, वन जमीन किंवा CRZ क्षेत्रात झालेली अतिक्रमणे मात्र या कक्षेत येणार नाहीत. 1 मे पासून सुरू होणाऱ्या या प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी जिल्हा स्तरावर आणि विधानसभा क्षेत्रनिहाय आढावा समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो कष्टकरी कुटुंबाच्या डोक्यावर आता हक्काचे छत कायमस्वरूपी स्थिरावणार आहे. अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल. या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.